ओम नमो भगवते वासुदेवाय। मंगलम भगवान विष्णू, मंगलम गरुडध्वजा, मंगलम पुंडरीकाक्षा, मंगलाय तनोहरी। श्रोते हो, आज मी तुम्हाला अशा एका रहस्याकडे घेऊन जाणार आहे ज्याचा विचार केला तरी अंगावर काटा येतो आणि डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागतात। हे रहस्य आहे त्या एका महिन्याचे ज्याला समाजाने थुंकून टाकले, ज्याला काळपुरुषाने नाकारले आणि ज्याला जगाने मळमास म्हणून हिणवले। पण त्याच तिरस्कृत काळात असे काय घडले की साक्षात वैकुंठनाथाला पृथ्वीवर उतरावे लागले? ज्या काळात शुभ कार्ये वर्ज्य मानली जातात त्याच काळात साक्षात ईश्वराची कृपा कशी काय बरसते? एक अशी वेळ आली होती जेव्हा सृष्टीचा समतोल बिघडला होता आणि एका शापामुळे अवघ्या विश्वाचे चक्र थांबले होते। सूर्य आपली दिशा विसरला होता आणि चंद्र मलिन झाला होता। अशा या भयानक संकटाच्या छायेत एक असा महिना जन्माला आला ज्याला कोणीही स्वीकारायला तयार नव्हते। काय या महिन्याला देवाधिकारींनीही आपल्या पंचांगातून बाहेर काढले होते? आणि असा कोणता चमत्कार घडला की जो महिना अशुद्ध मानला जात होता तोच सर्व महिन्यांचा राजा म्हणजे पुरुषोत्तम मास बनला? या कथेच्या गर्भात दडलेले आहे ते सत्य, जे ऐकल्यावर तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य धोक्यासारखे नाहीसे होईल आणि दुःखाचे डोंगर साक्षात भगवंताच्या स्पर्शाने विरघळून जातील। श्रोते हो, कथा सुरू होते त्या काळापासून जेव्हा ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना केली। प्रत्येक महिन्याला एक देवता देण्यात आली। चैत्राला विष्णू मिळाले, वैशाखाला मधुसूदन मिळाले। प्रत्येक ऋतू, प्रत्येक तिथी कोणत्या ना कोणत्या देवतेच्या अधिपत्याखाली होती। पण या सर्वांच्या गणितात सूर्याच्या आणि चंद्राच्या गतीचा मेळ बसत नव्हता। सूर्य वर्षाचे दिवस आणि चांद्र वर्षाचे दिवस यांच्यात 11 दिवसांचे अंतर पडू लागले। हे अंतर भरून काढण्यासाठी ब्रह्मदेवाने एका 13व्या महिन्याची निर्मिती केली। पण हा महिना जन्माला येताच एक भयानक शांतता पसरली। या महिन्याचे रूप विद्रूप नव्हते, पण त्याला कोणतेही नाव नव्हते, त्याला कोणतीही देवता नव्हती आणि सर्वात भयंकर गोष्ट म्हणजे या महिन्यात कोणतेही शुभ कार्य करणे पाप मानले जाऊ लागले। विवाहाच्या सनई चौघड्यांचा आवाज या महिन्यात शांत झाला। नवीन वास्तूची पूजा थांबली आणि जगाने या महिन्याकडे पाठ फिरवली। या 13व्या महिन्याला मळमास म्हणून हिणवले जाऊ लागले। जणू काही तो महिना सृष्टीवरचा एक डाग होता। त्या महिन्याची अवस्था एका अनाथ बालकासारखी झाली होती, ज्याला स्वतःची आईही जवळ करायला तयार नव्हती। का विधात्याने या महिन्याला इतके एकाकी सोडले होते? काय होते त्याच्या नशिबात लिहिलेले ते भयानक सत्य? जसजसा काळ सरकत गेला तसतसा हा मळमास लोकांच्या उपहासाचा विषय बनला। लोक म्हणू लागले, हा महिना म्हणजे अपशकुन आहे, या काळात देवांचे आशीर्वाद मिळत नाहीत। त्या महिन्याच्या आत्म्याला, त्या कालाभिमानाला अत्यंत दुःख झाले। तो रडू लागला, त्याचे हुंदके ब्रह्मांडात गुंजू लागले। त्याला वाटले, जर माझा जन्म केवळ तिरस्कार सोसण्यासाठी झाला असेल तर माझे अस्तित्वात सपून टाकलेले बरे। तो महिना रडत रडत वैकुंठाच्या दिशेने निघाला। त्याच्या पावलांखाली धरणी कंप पावत होती। त्याच्या डोळ्यांतील अश्रू पृथ्वीवर संकटाचे ढग बनून बरसत होते। वैकुंठाच्या द्वारावर पोहोचल्यावर पहारेकऱ्यांनी त्याला अडवले। त्यांनी विचारले, कोण आहेस तू? तुझे तेज इतके काळवंडलेले का आहे? तो महिना काहीच बोलू शकला नाही, फक्त त्याचे रडणे थांबत नव्हते। शेवटी भगवान विष्णूंच्या कानावर ते आर्त स्वर पडले। लक्ष्मीपती विष्णूंनी आपले डोळे उघडले। त्यांना दिसले की एक निराधार निस्तेज पुरुष त्यांच्या चरणाशी कोसळला आहे। तो दुसरा कोणी नसून तो अधिक मास होता। भगवान विष्णूंनी त्याला जवळ घेतले आणि विचारले, बाळा, तू असा का रडतो आहेस? तुला या सृष्टीत कोणाची भीती वाटते? त्यावेळी त्या महिन्याने दिलेले उत्तर ऐकून साक्षात वैकुंठही थरारले। तो म्हणाला, देवा, मला मृत्यू द्या, पण हे जगणे नको। जगाने मला मळमास म्हटले आहे। लोक मला तुच्छ मानतात। माझ्या काळात ना यज्ञ होतात ना दानधर्म। मी जगासाठी अशुद्ध ठरलो आहे। ज्या सूर्याने सर्वांना प्रकाश दिला त्याने मला स्वीकारले नाही। ज्या चंद्राने शीतलतेचे दान दिले त्याने मला नाकारले। देवा, जर मी तुमचाच अंश असेल तर माझ्या वाट्याला हा अपमान का? अधिक मासाचे हे शब्द ऐकून भगवान विष्णूंचे हृदय द्रवले। पण तिथेच एक मोठा पेच उभा राहिला। सृष्टीचे नियम बदलणे देवांनाही कठीण असते,
प्रत्येक महिन्याचा स्वामी ठरलेला होता. विष्णूंनी पाहिले की हा महिना खरोखरच निराधार आहे. पण त्याचवेळी स्वर्गात आणि पृथ्वीवर एक भयंकर वार्ता पसरली. हिरण्यकश्यपू नावाच्या महाबलाढ्य दैत्याने ब्रह्मदेवाकडून एक असा वर मिळवला होता ज्यामुळे तो अमर झाला होता. त्याने मागितले होते की 12 महिन्यांच्या कोणत्याही महिन्यात माझा मृत्यू होऊ नये. दिवसा नको, रात्री नको, घरात नको, बाहेर नको. सृष्टीचे 12 महिने त्याच्यासाठी सुरक्षेचे कवच बनले होते. दैत्य माजला होता, धर्माचा लोभ झाला होता. देवाला तर त्या दैत्याचा संहार करायचा होता, पण ब्रह्मदेवाच्या वराचा मानही राखायचा होता. श्रोते हो, विचार करा, एका बाजूला तो अपमानित झालेला महिना आणि दुसऱ्या बाजूला तो माजलेला दैत्य, ज्याने स्वतःला मृत्यूच्या पलीकडे नेले होते. या 2 गोष्टींचा काय संबंध असू शकतो? विष्णूंच्या मनात एक दिव्य योजना शिजत होती. त्यांनी त्या रडणाऱ्या अधिक मासाला पाहिले आणि स्मितहास्य केले. ते स्मितहास्य पाहून लक्ष्मी माताही चकित झाली. भगवंताने अधिक मासाचा हात धरला आणि त्याला म्हणाले, चल माझ्यासोबत, मी तुला अशा ठिकाणी घेऊन जातो जिथे तुझा अपमान करणाऱ्यांनाही तुझ्या पायाशी झुकावे लागेल. विष्णू त्याला घेऊन साक्षात गोलोकात गेले. तिथे भगवान श्रीकृष्ण आपल्या लीलांमध्ये मग्न होते. विष्णूंनी कृष्णाला विनंती केली की या महिन्याचे दुःख दूर करा. श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले, ज्याला जगाने नाकारले त्याला मी स्वीकारणार. आजपासून या महिन्याला कुणी मळ मास म्हणणार नाही. आजपासून याचे नाव असेल पुरुषोत्तम मास. पण श्रोते हो, नुसते नाव बदलून काय होणार होते? जगाचा दृष्टिकोन कसा बदलणार होता? श्रीकृष्ण पुढे जे बोलले ते ऐकून ब्रह्मा, विष्णू, महेश हे देखील थक्क झाले. श्रीकृष्ण म्हणाले, मी माझे स्वतःचे नाव पुरुषोत्तम या महिन्याला देत आहे. जो गुण, जे तेज, जी शक्ती माझ्यात आहे ती सर्व या महिन्यात सामावेल. या महिन्यात केलेले साधे नामस्मरणही इतर महिन्यांच्या कोटीपट पुण्य देईल. पण या घोषणेनंतर एक असा चमत्कार घडला ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. हिरण्यकश्यपूने ज्या 12 महिन्यांपासून अभय मिळवले होते त्या 12 महिन्यांच्या चौकटीबाहेर हा 13वा महिना उभा राहिला होता. विधात्याची हीच ती लीला होती, जिथे एका अपमानित महिन्याला जगाचा तारणहार बनायचे होते. पण हे इतके सोपे नव्हते. अधिक मासाला पुरुषोत्तम बनण्यासाठी एका अग्निदिव्यातून जावे लागणार होते. भक्तांच्या परीक्षेचा काळ जवळ येत होता. एका बाजूला स्वर्गातील देवांचे षड्यंत्र आणि दुसऱ्या बाजूला राक्षसांचा हाहाकार. या सर्वांच्या मध्ये अधिक मासाचे महात्म्य कसे प्रस्थापित झाले? त्या काळात अशा कोणत्या गुप्त साधना केल्या जातात ज्याने अशक्य गोष्टही शक्य होते? कथेच्या या वळणावर एक मोठे रहस्य उलगडणार आहे. अधिक मासात केलेली दीपदान सेवा आणि अपूपदान म्हणजे अनर्शांचे दान का इतके महत्त्वाचे मानले जाते? यामागे कोणती प्राचीन कथा दडलेली आहे? जेव्हा एका गरीब ब्राह्मणाने या महिन्यात नकळतपणे एक दिवा लावला तेव्हा त्याच्या 7 पिढ्यांचे पाप कसे जळून खाक झाले? आणि तो दैत्य हिरण्यकश्यपू, ज्याला वाटले होते की तो काळालाही फसवू शकतो, त्याला या पुरुषोत्तम महिन्याने कशी धूळ चारली? श्रोते हो, ही केवळ एका महिन्याची कथा नाही, तर ही कथा आहे तुमच्या आणि माझ्या विश्वासाची. जेव्हा जग तुम्हाला नाकारते तेव्हा ईश्वर तुम्हाला कसा जवळ करतो याचे हे जिवंत उदाहरण आहे. पण अजूनही एक प्रश्न उरतोच. जर हा महिना इतका पवित्र आहे तर आजही लोक या महिन्यात लग्नासारखी शुभ कार्य का करत नाहीत? यामागे कोणते आध्यात्मिक शास्त्र दडलेले आहे? आणि विष्णूंच्या कोणत्या अवतारामुळे या महिन्याला खरी ओळख मिळाली? श्रोते हो, शांत चित्ताने ऐका. नमो नीलकंठाय, नमो विश्वरूपाय, नमो विष्णवे प्रभविष्णवे. कथेच्या या टप्प्यावर आपण अशा एका रहस्यापाशी येऊन पोहोचलो आहोत जिथे सृष्टीचा विधाता आणि सृष्टीचा विनाशक यांच्यातील संघर्षाची ठिणगी पडणार होती. वैकुंठात भगवान विष्णूंनी अधिक मासाला पुरुषोत्तम हे नाव तर दिले, पण एका भयानक संकटाची सावली संपूर्ण त्रैलोक्यावर पसरली होती. इकडे अधिक मास आपल्या भाग्योदयाची वाट पाहत होता आणि तिकडे पाताळातून एक असा अट्टहास जन्म घेत होता ज्याने साक्षात मृत्यूलाच आव्हान दिले होते. तो काळ होता दितीचा पुत्र हिरण्यकश्यपू याच्या उन्मादाचा. त्याचे डोळे रक्तासारखे लाल झाले होते. त्याने आपल्या तपोबलाने ब्रह्मदेवाला प्रसन्न केले होते आणि असा वर मिळवला होता जो कोणत्याही देव, दानव किंवा मानवाच्या बुद्धीपलीकडचा होता. त्याने मागितले होते की, हे ब्रह्मदेवा, मला असा मृत्यू दे जो 12 महिन्यांपैकी कोणत्याही महिन्यात नसेल, दिवसा नसेल, रात्री नसेल,
शस्त्रानं नसेल आणि अस्त्रानं नसेल. ब्रह्मदेवांनी तथास्तु म्हटले आणि त्या क्षणी हिरण्यकश्यपूच्या अंगात हजारो हत्तींचे बळ संचारले. त्याला वाटले की त्याने काळालाच कैद केले आहे. पण श्रोते हो, तो मूर्ख हे विसरला होता की जेव्हा एखादा माणूस नियतीला फसवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा नियती स्वतःच एक नवीन मार्ग तयार करते. सृष्टीच्या 12 महिन्यांच्या चौकटीत हिरण्यकश्यपूला कोणीही मारू शकत नव्हते. पण त्याच वेळी विष्णूंच्या चरणाशी रडणारा तो मळमास या सर्व गणिताच्या बाहेर होता. हिरण्यकश्यपूने त्रैलोक्यात हाहाकार माजवला. ऋषीमुनींचे यज्ञ उद्ध्वस्त झाले, वेदांच्या ऋचा शांत झाल्या आणि धर्माचा सूर्य मावळू लागला. देवांनी इंद्रलोकातून पळ काढला. मृत्यूची भीती कोणालाच नव्हती, कारण मृत्यूलाच हिरण्यकश्यपूने आपल्या वराच्या साखळदंडांनी बांधले होते. अशा या अंधकारमय काळात अधिक मास जेव्हा स्वतःच्या अस्तित्वासाठी धडपडत होता तेव्हा साक्षात वैकुंठातून एक गर्जना झाली. भगवान विष्णूंनी पाहिले की आता केवळ नावाने पुरुषोत्तम असून चालणार नाही, तर या महिन्याला आपल्या सामर्थ्याची प्रचिती जगाला द्यावी लागेल. पण एक भयानक अडचण समोर उभी राहिली. महिना तर पवित्र झाला होता, पण लोकांच्या मनात असलेली भीती आणि तिरस्कार अजूनही गेला नव्हता. लोकांच्या मनात शंका होती की ज्या महिन्याला सूर्याने नाकारले त्या महिन्यात केलेली भक्ती फळाला येईल का. या संशयाचे दाट धुके साक्षात भगवान श्रीकृष्णांनी आपल्या बासरीच्या सुरांनी पांगवायला सुरुवात केली. गोलोकात एक दिव्य सभा भरली होती. तिथे नारद मुनींनी विचारले, देवा, या पुरुषोत्तम महिन्याचे महत्त्व काय? जगाला कसे कळणार की हा महिना आता शापित राहिलेला नाही? श्रीकृष्ण मंद हसले आणि म्हणाले, नारदा, हा महिना म्हणजे माझी स्वतःची प्रतिकृती आहे. जो कोणी या महिन्यात माझी भक्ती करेल त्याला मी स्वतःची ओळख देईन. पण त्याआधी या महिन्याला एका महान अग्निदिव्यातून जावे लागेल. तोच काळ होता जेव्हा हिरण्यकश्यपूच्या मुलाने भक्त प्रल्हादाने भगवंताचे नाव घेण्यास सुरुवात केली होती. हिरण्यकश्यपूचा क्रोध अनावर झाला होता. त्यांनी प्रल्हादाला मारण्यासाठी अनेक प्रयत्न केले, पण प्रत्येक वेळी विष्णूंचे सुदर्शन चक्र ढाल बनून उभे राहिले. शेवटी तो दिवस आला जेव्हा त्या दैत्याने काळाला आव्हान दिले. त्याने विचारले, कुठे आहे तुझा विष्णू? या खांबात आहे का? प्रल्हाद निश्चल होता. त्याचा विश्वास अढळ होता. त्याच वेळी काळपुरुषाने आपली चक्र फिरवली. तो महिना कोणता होता? तो काळ कोणता होता? श्रोते हो, तो महिना दुसरा तिसरा कोडी नसून तोच अधिक मास होता, ज्याला जगाने अशुद्ध मानले होते. ज्या 12 महिन्यात हिरण्यकश्यपूला मृत्यू नव्हता, तो मृत्यू आता या 13व्या महिन्यात म्हणजेच पुरुषोत्तम मासात दडून बसला होता. अचानक आकाशात विजा कडकडू लागल्या. सूर्याचे तेज फिके पडले आणि एक भयानक गर्जना झाली. खांब फाटला आणि त्यातून भगवान नृसिंह प्रकट झाले. त्यांचे रूप पाहून काळजाचा ठोका चुकत होता. मानवाचे शरीर आणि सिंहाचे मस्तक, हाताची नखे म्हणजे साक्षात मृत्यूची पाती. त्यांनी हिरण्यकश्यपूला पकडले आणि उंबरठ्यावर घेऊन गेले. ना आत ना बाहेर. वेळ होती संध्याकाळची, ना दिवस ना रात्र, आणि महिना होता अधिक मास. जो महिना कुणाच्या गणनेत नव्हता, त्याच महिन्याने त्या महाबली दैत्याचा शेवट केला. अधिक मासाच्या त्या पवित्र काळात रक्ताचे सडे पडले आणि अधर्माचा अंत झाला. पण कथा इथे संपत नाही. हिरण्यकश्यपूचा वध झाल्यावर अधिक मासाने भगवंताच्या चरणी लोटांगण घातले. तो म्हणाला, देवा, आज माझे अस्तित्व सार्थ झाले, पण तरीही लोक मला मळमास म्हणून हिणवतात. माझ्या काळात शुभकार्ये का वर्ज्य आहेत? भगवंतांनी त्याला उराशी धरले आणि एक असे रहस्य सांगितले जे ऐकून तुमचे डोळे विस्फारून जातील. विष्णू म्हणाले, वत्सा, या महिन्यात शुभ कार्ये म्हणजे विवाह किंवा मुंज वर्ज्य आहेत, कारण या महिन्यात मला केवळ आणि केवळ भक्तांचे प्रेम हवे असते. हे कार्य सांसारिक भोगांसाठी नाही, तर आत्म्याच्या कल्याणासाठी आहे. जो या महिन्यात भौतिक सुख सोडून माझी आराधना करेल त्याला मी स्वतःचे वैकुंठ दान करेन. पण श्रोते हो, तुम्हाला ठाऊक आहे का, या महिन्यात अनर्शांचे दान का केले जाते? काय याला अपूप दान म्हणतात? यामागे एक अत्यंत करुण आणि प्रेरणादायी कथा दडलेली आहे. एक काळ असा होता जेव्हा एका अत्यंत दरिद्री वृद्ध महिलेने आपल्या झोपडीत या पुरुषोत्तम महिन्याचे व्रत केले होते. तिच्याकडे देवाला अर्पण करायला काहीच नव्हते, फक्त थोडे पीठ आणि गूळ होता. तिने त्यापासून एक पदार्थ बनवला, पण तो बनवताना तिच्या डोळ्यांतील अश्रू त्या पीठात पडले.
त्या अश्रूंनी भिजलेला तो गोड पदार्थ म्हणजे अनरसे. जेव्हा तिने ते पदार्थ भगवंताला अर्पण केले तेव्हा साक्षात श्रीकृष्णाला वैकुंठातील 56 भोग सोडावे लागले आणि तो त्या वृद्धेच्या झोपडीत धावत आला. त्या रात्री त्या झोपडीत काय घडले? साक्षात देवाने त्या वृद्धेच्या हातून तो पदार्थ का खाल्ला? आणि त्या एका प्रसंगामुळे अधिक मासाला अनर्शांच्या दानाचे महत्त्व कसे प्राप्त झाले हे रहस्य इतके सखोल आहे की जो हे ऐकेल त्याचे दारिद्र्य 7 जन्मांसाठी नष्ट होईल. पण अजून एक मोठी भीती भक्तांना सतावत होती. जर हा महिना इतका शक्तिशाली आहे तर यमराज या महिन्यात कोणाची सुटका का करत नाहीत? या महिन्यात मृत्यू येणाऱ्याचे काय होते? या प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला जावे लागेल त्या अंधकारमय यमपुरीत, जिथे यमराज स्वतः या महिन्याची वाट पाहत उभे असतात. त्या यमपुरीच्या दारावर जेव्हा एक असा जीव पोचला ज्याने अधिक मासात केवळ एकदा गोविंद नाव घेतले होते, तेव्हा यमराजांनाही आपले आसन सोडावे लागले. काय घडले त्यावेळी? काय यमदूत त्या जीवाला स्पर्श करू शकले नाहीत? आणि त्या एका नामस्मरणाने अधिक मासाचे महात्म्य आभाळा एवढे कसे झाले? कथेच्या या प्रवाहात आता आपण अशा एका ठिकाणी पोहोचणार आहोत जिथे अधिक मासाच्या व्रताची विधी आणि त्यातून मिळणारे फळ याचे प्रत्यक्ष दर्शन घडणार आहे. पण सावध रहा, या व्रतात एक अशी चूक आहे जी केल्यास सर्व पुण्य नष्ट होऊ शकते. ती चूक कोणती आणि साक्षात लक्ष्मी माता या महिन्यात कोणत्या रूपात पृथ्वीवर वावरते? जेव्हा एका राजाने अहंकाराने हे व्रत केले तेव्हा त्याच्या राजवाड्याचे राखेत रूपांतर झाले. पण जेव्हा एका दासीने श्रद्धेने देवा लावला तेव्हा तिला देवाच्या हृदयात स्थान मिळाले. ही कथा आता एका अशा वळणावर आहे जिथे मानवी श्रद्धा आणि ईश्वरी न्याय यांचा महासंग्राम होणार आहे. ओम नमो जियाद्य वेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. श्रोते हो, अंतःकरणाची कवाडी उघडून ऐका, कारण आता आपण त्या महान रहस्याच्या अशा उंबरठ्यावर उभे आहोत जिथून परतणे शक्य नाही. यमपुरीच्या त्या भीषण अंधकारात, जिथे केवळ पापांचा हिशोब होतो आणि जिथे मृत्यूचा पाश मानवाच्या गळ्याभोवती आवळला जातो, तिथे एक असा चमत्कार घडला ज्याने साक्षात कालपुरुषालाही घाम फोडला. यमराजाच्या दरबारात जेव्हा त्या सामान्य जीवाला आणले गेले, ज्याने आयुष्यात कधीही मोठी तीर्थयात्रा केली नव्हती, कधी वेदांचे पठण केले नव्हते, पण ज्याने केवळ अधिक मासाच्या त्या निषिद्ध मानल्या गेलेल्या काळात चुकून का होईना पण भगवंताच्या नामाचा उच्चार केला होता, तेव्हा यमदूत मागे सरकले. त्यांच्या हातातील पाश गळून पडले. यमराजांनी विचारले, दूतांनो, का थांबलात? या जीवाचा हिशोब का पूर्ण होत नाही? तेव्हा चित्रगुप्ताने आपले पुस्तक उघडले आणि त्यांचे हात थरथरू लागले. पुस्तकाच्या पानापानांतून एक दैवी प्रकाश बाहेर पडू लागला. त्या प्रकाशात असे लिहिले होते की या जीवाने पुरुषोत्तम मासात एका भुकेल्या जीवाला अन्नाचा घास दिला होता आणि तो घास देताना त्याच्या मुखातून विष्णू हे नाव बाहेर पडले होते. श्रोते हो, तुम्हाला कल्पना आहे का? पुरुषोत्तम मासातील एक अन्नाचा घास हा इतर वेळच्या करोडो सुवर्णदानाच्या बरोबरीचा असतो. यमराजांनी आपले मस्तक झुकवले आणि त्या जीवाला वैकुंठाची वाट मोकळी करून दिली. पण प्रश्न हा निर्माण होतो की जर हा महिना इतका फलदायी आहे तर मग आजही अनेक घरांत अधिक मास आला की भीती का वाटते? का आजही लोक म्हणतात की या महिन्यात देव निद्राधीन असतात? कथेचे हे वळण आता आपल्याला एका अशा गूढ अरण्यात घेऊन जाणारे, जिथे एक राजा आपल्या अहंकाराच्या शिखरावर बसला होता. राजा दृढधन्वा. त्याचे नाव ऐकताच शत्रू थरथर कापायचे. त्याच्याकडे संपत्ती होती, सैन्य होते, पण त्याच्या पोटी संतान नव्हते. त्याने अनेक यज्ञ केले, पण सर्व व्यर्थ ठरले. शेवटी एक दिवस तो शिकार करण्यासाठी वनात गेला असताना त्याला एक वृद्ध ऋषी भेटले. त्या ऋषींच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. त्यांनी राजाला पाहिले आणि दीर्घ श्वास सोडून म्हणाले, राजा, तू संपूर्ण जग जिंकले आहेस, पण तू काळाच्या त्या गुपित शक्तीला विसरला आहेस जी सर्व भाग्याची जननी आहे. राजाने उपहासाने विचारले, कोणती शक्ती? ऋषी म्हणाले, पुरुषोत्तम मास, जो महिना लवकरच येणार आहे. जर तू या महिन्यात नियमांचे पालन केलेस तर तुला पुत्रप्राप्ती होईल. पण अहंकारी राजा हसला. तो म्हणाला, ज्या महिन्याला सूर्य आणि चंद्राने नाकारले त्या मळमासाची मी सेवा करू? कधीच नाही. श्रोते हो, राजाचा हा अहंकारच त्याच्या विनाशाला कारणीभूत ठरणार होता.
ऋषींनी दिलेला इशारा त्याने धुडकावून लावला. पण त्याच वेळी राजवाड्यात एक वेगळीच घटना घडत होती. राजाची दासी, जिचे नाव मुलिनी होते, तिने ऋषींचे हे शब्द चोरून ऐकले होते. ती अत्यंत दरिद्री होती, पण तिचे हृदय भगवंताच्या प्रेमाने ओतप्रोत भरलेले होते. तिने ठरवले की राजा जरी या महिन्याचा अपमान करत असला तरी मी या पुरुषोत्तम मासाची सेवा करणार. अधिक मास सुरू झाला. आकाश ढगांनी भरून आले होते. जणू काही निसर्गही या दैवी सोहळ्याची वाट पाहत होता. राजा दृढधन्वा आपल्या विलासात मग्न होता. त्याने आपल्या राज्यात दवंडी पिटवली की या महिन्यात कोणीही विशेष धार्मिक विधी करायचे नाहीत. पण मुलिनीने गुपचूप एका जुन्या पिंपळाच्या झाडाखाली मातीचा एक छोटा दिवा लावला. तिच्याकडे तूप नव्हते. तिने कोठून तरी जमा केलेले थोडे तेल त्या दिव्यात घातले. ती रात्रभर तिथे बसून राहिली. तिचे डोळे मिटलेले होते आणि ओठांवर फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र होता. तिकडे राजवाड्यात राजाला भयानक स्वप्ने पडू लागली. त्याला दिसले की त्याचे सर्व सैन्य जळून खाक होत आहे आणि एक महाकाय सिंह त्याच्या दिशेने झेपावत आहे. राजा दचकून जागा झाला. त्याला घाम फुटला होता. त्याने आपल्या मंत्र्यांना बोलावले आणि विचारले, हे काय घडत आहे? माझ्या राज्यात असे अशुभ संकेत का मिळत आहेत? मंत्र्यांनी सांगितले, महाराज, या महिन्यात तुम्ही देवाची अवहेलना केली आहे, त्याचेच हे फळ असावे. पण राजाचे मन मानायला तयार नव्हते. त्याने विचार केला की मी या महिन्यालाच नष्ट करून टाकीन. पण मानवी बुद्धी देवासमोर किती खुजी असते याचा प्रत्यय लवकरच येणार होता. त्याचवेळी वनात एक चमत्कार घडला. मुलिनीने लावलेला तो मातीचा दिवा अचानक विझला. मुलिनी रडू लागली. तिला वाटले की भगवंताने तिची सेवा स्वीकारली नाही. आपले मस्तक त्या पिंपळाच्या खोडावर आदळायला सुरुवात केली. देवा, जर तू माझा हा छोटासा दिवा स्वीकारणार नसशील तर हे आयुष्य कशासाठी? तिचे रक्त त्या मुळांवर पडले आणि श्रोते हो, त्याच क्षणी त्या पिंपळाच्या झाडातून एक दिव्य प्रकाश बाहेर पडला. साक्षात भगवान विष्णू आपल्या चतुर्भुज रूपात तिथे प्रकट झाले. त्यांच्या अंगावरचे पीतांबर सूर्याच्या तेजाला लाजवत होते. मुलीनी स्तब्ध झाली. देवाने विचारले, मुली, तू काय मागतेस? मुलिनीने काहीच मागितले नाही. ती फक्त देवाच्या पायावर कोसळली. पण भगवंताने तिला जे दिले त्याची तिने स्वप्नातही कल्पना केली नव्हती. भगवान म्हणाले, ज्या राजाने या महिन्याचा अपमान केला आहे त्याचे ऐश्वर्य मी तुला देतो आणि त्याला दरिद्र बनवतो, कारण भावनेपेक्षा अहंकार मोठा नसतो. पण मुलिनी दयाळू होती. तिने देवाकडे राजाची माफी मागितली. देवाने सांगितले, ठीक आहे, पण राजाला त्याचे प्रायश्चित्त भोगावेच लागेल. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा राजा उठला तेव्हा त्याला दिसले की त्याचे सुवर्ण सिंहासन मातीचे झाले आहे. त्याच्या अंगावरचे रेशमी वस्त्र फाटून चिंध्या झाल्या आहेत. राजा रस्त्यावर आला. त्याला कोणीही ओळखायला तयार नव्हते. ज्याला जगाने झुकून सलाम केला होता तो आज एका तुकड्यासाठी वणवण फिरू लागला. हे सर्व पाहून राजाचा अहंकार गळून पडला. तो धावत त्या ऋषींकडे गेला. ऋषींनी त्याला सांगितले, राजा, तू ज्या मळमासाला तुच्छ मानले होतेस तोच आता तुझे भाग्य बदलू शकतो. जा, मुलिनीच्या चरणी लीन हो, कारण तिनेच या महिन्यात भगवंताला जिंकले आहे. राजा मुलिनीच्या झोपडीपाशी आला. तिथे त्याने पाहिले की साधी दासी असलेल्या मुलिनीच्या चेहऱ्यावर एक दिव्य तेज आहे. राजा तिच्या पाया पडला आणि त्याने विचारले, मी काय करू? मुलिनीने सांगितले, महाराज, अधिक मासाचे व्रत करा. या महिन्यात अपूप दान करा, दीप दान करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या मनातील मळ काढून टाका. राजाने तसे केले. त्याने 33 अनरसे बनवून ते ब्राह्मणांना आणि गरिबांना दान केले. श्रोते हो, हे 33 अनरसे का? कारण या महिन्यात 33 कोटी देवतांचं वास्तव्य असते. प्रत्येक अनरसा म्हणजे एका देवतेचा आशीर्वाद असतो. जसा जसा महिना संपत आला तसे तसे राजाचं रूप बदलू लागले. त्याचं हरवलेलं राज्य त्याला परत मिळाले. पण आता तो पूर्वीचा अहंकारी राजा नव्हता. त्याच्या राज्यात आता अधिक मास हा सर्वात मोठा सण म्हणून साजरा होऊ लागला. पण या कथेत अजून एक असा भाग आहे जो तुम्हाला थक्क करेल. जेव्हा लक्ष्मी मातेला कळाले की विष्णूंनी अधिक मासाला पुरुषोत्तम हे नाव दिले आहे आणि सर्व शक्ती त्याला दिली आहे, तेव्हा लक्ष्मी मातेने एक प्रश्न विचारला, स्वामी, जर तुम्ही सर्व काही या महिन्याला दिले तर माझे काय? मी कोणत्या रूपात या महिन्यात भक्तांना भेटू? तेव्हा विष्णूंनी सांगितले,
तू या महिन्यात कमला रूपात पृथ्वीवर वास्तव्य करशील. म्हणून या महिन्याला कमला एकादशीचे विशेष महत्त्व आहे. ज्या लहरात या महिन्यात कमला एकादशीचे व्रत होते तिथे कधीही लक्ष्मीची कमतरता भासत नाही.